मी विकास वाघ. मी गेले 7 वर्ष झालं आहे मॅन्युफॅक्चरिंग करतोय इन्सेक्ट ट्रॅपमध्ये, ॲग्रिकल्चर इन्सेक्ट ट्रॅपमध्ये. तर आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रासाठी जेवढे काही फेरोमेन स्टिकी ट्रॅप बनतात, तर ते आपण स्वतः बनवतो आणि मार्केटिंग पण करतो. तर आपण सुरुवातीला एक ट्रॅपची माहिती घेऊया. बहुतेक आपल्या सर्वांना ट्रॅपबद्दल माहिती असेलच सगळ्यांना, तरी पण एक थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो की सुरुवात आपण स्टिकीपासूनच करूया. कॉमन ट्रॅप आहे स्टिकी ट्रॅप. हा आपल्याकडं व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्ससाठी वापरला जातो मोठ्या प्रमाणात. आणि एकरी साधारण आपण किंवा विद्यापीठ पण रिकमेंड करतं की साधारण एकरी 75 पीस लागले पाहिजे. मास ट्रॅपिंगसाठी, आयडेंटिफिकेशनसाठी फक्त तुम्ही 10 ट्रॅप जरी लावलेत तरी तुम्हाला ओळख येईल की आपल्या पिकावरती कोणती कीड येते. आणि साधारण पिकाच्या हाईटच्या वरती आपल्याला अर्धा ते पाऊण फूट लागलं पाहिजे ट्रॅप, स्टिकी ट्रॅप. आपण काय करतो किंवा शेतकरी चुकतात कुठं की ट्रॅप लावतात एकदा, ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो किंवा लागवड करतो त्यावेळेस सुरुवातीला स्टिकी ट्रॅप किंवा कोणतेही फेरोमेन ट्रॅप एकदा लावले की साधारण पिकाच्या हाईटला येऊन जातात. त्याच्यानंतर त्याचा हाईट ऍडजस्ट करत नाहीत, तर त्या स्टेजला राहून जातं. तर जसं पिकाची हाईट वाढत जाईल तसं आपला ट्रॅप आपण सेट करणं गरजेचं आहे. हे झालं स्टिकी ट्रॅपच्या बाबतीत. मोस्टली हा येलो आणि ब्ल्यू आपण थ्रिप्ससाठी आणि व्हाईट फ्लायसाठी वापरतो. आणि याच्यामध्ये आता आपण मिरची पिकवत असाल तर मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलाय. इव्हन साऊथमध्ये जर आपण तेलंगणा आंध्राचा विचार केला तर तिकडचं जे ओपनचं मिरचीचं प्लॉट होतं, म्हणजे मिरचीची जी शेती होती ती जवळपास 80% उद्ध्वस्त झालेली आहे ब्लॅक थ्रिप्समुळे. वेस्टर्न फ्लावर थ्रिप्स म्हणतात त्याला. फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर इव्हन 16 देशांमध्ये सुद्धा ब्लॅक थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणावर अटॅक. तर त्याच्यासाठी आता तरी सध्या तरी आपल्याकडे प्रायमरीली कंट्रोलसाठी व्हाईट स्टिकी ट्रॅपच आपण यूज करतो. तो पण आपल्याकडं पिकाच्या, आता हा नॉर्मली हा पिकाच्या वरती हाईटला आपण अर्धा ते पाऊण फूट वरती लावतो. परंतु हा आपण रिकमेंड असा करतो की पिकाच्या सेंटर स्टेजला तुमचा हा ट्रॅप राहिला पाहिजे. कारण ब्लॅक थ्रिप्स मोस्टली आपल्या फ्लावरिंग स्टेजलाच येतो. मिरचीमध्ये फुलामध्येच दिसतो ब्लॅक थ्रिप्स. तर त्याच्यामध्ये तर तो आपल्याला त्या स्टेजला म्हणजे पिकाच्या सेंटर स्टेजलाच राहिलाच पाहिजे ब्लॅक थ्रिप्ससाठी.